येणाऱ्या निवडणुकीत यापुढे डिजिटल बॅनरवर फक्त एकच दिसेल, अब की बार मोदी की हार असा परिवर्तनाचा नारा देत धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय। मागील 4 वर्षातील मोदींचे भाषण त्यांना पुन्हा ऐकवले तर ते पुन्हा प्रचारालाच उतरणार नाहीत अशी टीका देखील धनंजय मुंडे यांनी कर्जतमध्ये केली। रायगडावरून राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा सुरू झाली आहे। त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे नेते भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका करतात। छत्रपतींची हिंदवी स्वराज्याची लढाई आणि बाबासाहेबांची मनुस्मृतीची लढाई ही रायगडातूनच सुरू झाली आणि म्हणूनच दिल्लीसह राज्यातील सत्ता उलथून टाकण्यासाठी ही परिवर्तनाची लढाई रायगडातूनच सुरू केली असल्याचं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले की या देशामध्ये पहिल्यांदा परिवर्तनाची लढाई जर कोणी लढली असेल तर दिल्लीच्या तख्तशहाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली लढाई लढली, हिंदवी स्वराज उभं केलं आणि 19व्या शतकात मनुस्मृतीच्या विरोधामध्ये दुसरी परिवर्तनाची लढाई जर कोणी चालू केली असेल तर महाडच्या 14 चाळ्याहून परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली। निर्धार परिवर्तनाच्या निमित्तानं जे घोषवाक्य लिहिलेलं होतं ते घोषवाक्य आता बस एकच निर्धार, अब की बार मोदी की हार। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकला करत टीकास्त्र सोडलं। मला मुद्दाम जेलमध्ये टाकले, 100 कोटीच्या कामात मला 850 कोटी रुपये कसे मिळतील, म्हणजे 5 फुटाच्या म्हशीला 18 फुटाचं रेडकू कसं होईल, असा सवाल महाराष्ट्र सदन बांधकामावर छगन भुजबळ यांनी केला। मित्रा, 1.5 गुना पैसा जो है किसानों को मिलना चाहिए, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? और मैं तुमसे पूछता हूं भाई, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? हमारे शासन दे रखे, न्याय मांगा तो हो गई जेल। क्या महाराष्ट्र सदन एक नवा पैसा आजपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमधून खर्च झालेला नाही अजून? आणि त्यांचं म्हणणं अगोदर 25,000 कोटी खाल्ले, मग म्हणाले 10,000 कोटी खाल्ले, आता आमचा 850 कोटी खाल्ले। अरे 100 कोटीचं काम त्याच्यामध्ये एवढं सगळं बांधून झालं सुंदर पैकी, त्याला एक नया पैसा मिळाला नाही तर मला तो 850 कोटी रुपये देईल कसा? म्हणजे 5 फुटाची म्हैस जर गाभण राहिली तर तिला 15 फुटाचं जे आहे रेडू होईल का? रेडू कर्जत येथील परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार सुरेश लाड, आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान राष्ट्रवादीच्या या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने मोदी आणि फडणवीस सरकारबरोबर शिवसेनेला देखील टार्गेट केलं जात आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या टीकेला कसे सामोरे जाते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।